सत्य का साहस। नागपूरमधून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करत राजकीय वातावरण तापवलं आहे। भारत आणि अमेरिका यांच्यात झालेल्या ताज्या करारावरून पटोलेंनी मोदी सरकारला धारेवर धरलं असून पंतप्रधानांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी देशातील शेतकऱ्यांना विकलाय असं खळबळजनक विधान केलंय। नाना पटोले यांनी या कराराला शेतकरी विरोधी करार म्हटलाय। पाहुयात काय म्हणाले नाना पटोले। सगळ्यात प्रधानमंत्र्यांचा आवडता जो एक मंत्री आहे केंद्रातला पियुष गोयल, त्यांना पण त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही जे काही आता आपली स्पाट आपल्या हाताने ठोकतात आहात, याचे परिणाम उद्याच्या अमेरिकेच्या समोर तुम्हाला झुकावंच लागणार आहे। देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे सरेंडर झालेले अमेरिकेला, ट्रम्पला, आणि त्या पद्धतीची परिस्थिती राहुल गांधींनी जी भविष्यवाणी केली होती तीच भविष्यवाणी आता सत्य ठरलेली आहे। नरेंद्र मोदीचे मित्र म्हणजे अदानी हे अमेरिकेच्या तावडीत ज्या पद्धतीने सापडले आणि त्यांना वाचवण्यासाठी, कारण की एकीकडे ट्रम्पनी अनेक प्रयत्न केलेत की देशावर मोठ्या प्रमाणात टॅरिफ वाढवून भारत देशामध्ये महागाई वाढवण्याचं काम केलं। मोदी जनतेच्या लुटीला घाबरले नाही, भारताच्या जनतेची लूट होऊ दिली, पण अदानीची मान जशी अमेरिकेच्या तावडीत सापडली आणि जे घाणेरडे व्हिडिओ ज्याच्यावरची चर्चा सातत्यानं लोकसभेत आणि राज्यसभेत मागणी करतात आहेत, एप्स्टीन फाईलच्या बद्दलची ही जी चर्चा मागली जाते आहे, देशाच्या प्रधानमंत्र्यावर त्याचे आरोप आहेत, पण देशाचे प्रधानमंत्री त्याला बोलायला तयार नाही। अशा पद्धतीची चर्चा केली जाऊ शकत नाही असं स्पीकरच्या माध्यमातून सांगितलं जाते। व्यवस्था लोकसभेची आणि राज्यसभेची कशी तयार झालेली आहे हे आपण पाहिलेली आहे, आणि म्हणून या सगळ्या तावडीत सापडल्यानंतर आता सगळं डिझेल पेट्रोल अमेरिका आणि व्हेनेझुएला मधून घेतलं जाणार अशा पद्धतीचा एक करार केला गेला, आणि अमेरिकेच्या बाजारपेठेला अमेरिकेच्या सगळ्या शेतीच्या मालाला आता भारतामध्ये आणण्याची परवानगी या करारामध्ये केली गेलेली आहे। मुद्दामून या ठिकाणी एक खुलासा केला पाहिजे की अमेरिकेमध्ये 1000 एकरचे हेक्टरचे शेतकरी आपल्याला पाहायला मिळतात आणि सगळेजण यांत्रिकी पद्धतीने शेती करतात। त्यासाठी अमेरिका सरकार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना, हजारो एकर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात सबसिडी देतो आणि कमी किमतीनं शेतकऱ्यांना परवडेल अशा पद्धतीची शेती त्या ठिकाणी केली जाते। आता या करारामध्ये जे आहे, जे आता केंद्रातलं नरेंद्र मोदीचं सरकार जे आपली पाठ आपल्या हाताने ठोकतात आहे, काल आमचे नेते राहुल गांधीजींनी जी भूमिका मांडली की या देशाच्या शेतकऱ्यांचं रक्त आणि घाम आणि या देशाला विकण्याचं काम नरेंद्र मोदींनी अमेरिकेच्या करारामध्ये केलेलं आहे, अशा पद्धतीचं जे वक्तव्य केलेलं आहे तेच वक्तव्य खरं ठरणार आहे। आणि देशातला शेतकरी पहिलेच नरेंद्र मोदीच्या सरकार जेव्हा या देशामध्ये आलं तेव्हापासूनच या देशातला शेतकरी रोज मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत आहे। अब तक सत्य का साहस।